धाडशी पुरुष वय वर्ष 34 असं आता दिसतोय असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतीवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो. तेवढ्यात एक आवाज आला, घोषणा अभिष्ठा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेनावाला आहे आदित्य ठाकरे. इन लोक अरे अच्छा. मला एस पीना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला पाहिजे, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. घोषणा हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत. तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी बोला एस पी साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकूम आहे, एकदा आपण नाही बोललो तर नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास. मधून मधून फोन येते उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू? माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चालव, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी मला सोडणार. मग जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. मला जयंत मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही. नाही नाही मी जबाबदारी घेतो जा. आणि मग एक एक असे जात होते. अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना. काय आणि काय काय बोलतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.